नमस्कार, मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये. खूप दिवसांनी मोठा व्हिडिओ बनवते बघा. मागच्या काही दिवसात मी इतकी बिझी होते, त्यानंतर मध्ये माझं पारायण होतं. मग मी 8 दिवस आउट ऑफ स्टेशन होते. तुम्ही व्हिडिओही बघितले असतील. तर आम्ही सिलिगुडी, पुन्हा दार्जिलिंग, सिक्कीम हे सर्व करून आलो. आणि तिकडचं सगळं म्हणजे काय म्हणतात, खाद्यप्रवास वगैरे जो होता तो आणि आपला महाराष्ट्रातला खूप वेगळं असतं. आणि आपण लोक आपल्या जेवणाला खूपच जास्त मिस करत असतो. त्यामुळे अगदी घरी आल्यावर फरमान निघालं की छानपैकी तुझ्या हातचं आता नॉनव्हेज खायचं आहे. म्हणून मग मी आमची जी फिशवाली मावशी आहे तिला कॉल केला. तर तिने मला ही 500 रुपयाची कोलंबी आणि बोंबील असं पाठवून दिलं म्हणजे ती माझ्या घराच्या थोडं पुढेच राहते. तर तिचा मुलगा घरी जाताना मला मच्छी देऊन जातो. पण ती मावशी आमची इतकं छान मला सगळं क्लिनिंग वगैरे करून व्यवस्थित मच्छी पाठवते. मला फक्त त्यातले कोलंबीचे दोरे वगैरे साफ करणं असतं. आता इथे मी बोंबील साफ करते. तर बोंबिलाचं कसं असतं की एक मागच्या साईडला छोटंसं असं पंख असतं, ते काढणं गरजेचं असतं. ते जर नाही काढलं तर आपल्याला म्हणजे पोट खराब होऊ शकतं, जुलाब होऊ शकतात. ही काळजी घ्यावी लागते. म्हणून हे आपल्याला काढणं गरजेचं आहे. हे पहा, मी आता इथे काढते ना, हे बोंबिलाचं हे शेवटचं जे पंख आहे हे काढणं खूप गरजेचं असतं. तर आणि तसंच कोलंबीमध्ये जे दोरे असतात त्याच्यामध्ये खूप प्रमाणात माती असते, ती साफ करणं गरजेचं असतं, नाहीतर पोट बिघडण्याची शक्यता असते. तर एवढी काळजी घ्यावी लागते. बाकी ती सगळं स्वच्छ करून पाठवते मला मच्छी. तर असो, आज आपण काय करणार आहोत, जरा व्हिडिओ मोठा होईल पण तुम्ही एन्जॉय कराल ही माझी गॅरंटी आहे. कारण की आपण एकाच व्हिडिओमध्ये 3 प्रकार बघणार आहोत. तर मी आज बनवणार आहे ठेचा भरून बोंबील फ्राय, त्यानंतर कालवण बोंबिलाचं, आणि आपली कोलंबी फ्राय मसाला, कोलंबी मसाला. तर हे 3 प्रकार बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघावाच लागेल. इथे मी आता सगळी मच्छी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि इतकी छान ताजी आहे मच्छी. अजिबात त्याला घाणेरडा वास नाही आहे किंवा दोरेही पटापट निघाले. तर इथे मी बेसिक तयारी करून घेतली, तुम्ही बघू शकताय. कसं असतं, एकदा बेसिक तयारी असली ना आपली की आपलं काम पटापट होतं. मी इथे कांदे सोलून ठेवलेत, लसूण सोलून ठेवलं आहे, आलं धुवून स्वच्छ सोलून ठेवलं आहे, टोमॅटो धुवून ठेवला आहे, पोपटी मिरच्या किंवा लवंगी मिरच्या, कोथिंबीर धुवून ठेवली आहे, कढीपत्ता एक साईडला धुवून ठेवला आहे. आणि इथे मी ओलं खोबऱ्याचे तुकडे करून घेतले, कारण ते खोबऱ्याची कवड अख्खीच निघाल्यामुळे मला असे तुकडे करावे लागले, अदरवाईज आम्ही खवणून घेतो. तर इथे पहिले आपण मसाला म्हणजे कोलंबी मसाला करूया. त्यासाठी मी काय केलं आहे की क्रशरमध्ये भरपूर असा लसूण घेतला आहे आणि त्यामध्ये 2च लवंगी मिरच्या घेतल्या आहेत, कारण आपण यात तिखटही घालणार आहोत. आता यात मी कांदे आणि थोडं आलं मला खूप मच्छीला खरं तर आवडत नाही, पण या रेसिपीला गरजेचं आहे म्हणून मी थोडंसं घातलं आहे, खूप नाही आहे. तर इथे मी आता कांदे तुकडे करून ठेवलेले आहेत आणि जसे जसे थोडं करून मी घालते, कारण एकदम घातलं तर मशीन चालणार नाही. म्हणून थोडं करून मी असे कांदे हे बारीक करून घेतलेत, फाईन चॉप करून घेतलेलं आहे. हे पहा, असं थोडं करून घेतलं की काम आपलं फटाफट होतं. आणि मी म्हटल्याप्रमाणे जर तुमची पूर्वतयारी असेल तर सगळं फास्ट काम होतं. आता मी इथे टोमॅटोही एक मोठा टोमॅटो घेतला आणि तो बारीक चिरून घेणार आहे. आणि टोमॅटो चिरून झाला की मग आपल्या ज्या पोपटी मिरच्या आहेत, पोपटी मिरच्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या फोडणीला, या रेसिपीमध्ये त्या फोडणीला घातल्या की त्या इतक्या छान टेस्टी लागतात आणि म्हणजे त्या तिखट नसतात, त्यामुळे खूपच छान लागतात. इवन तुम्ही बिर्याणीमध्ये जर ना हिरव्या मिरच्या अख्ख्या ह्या घातल्या ना तर बिर्याणीला पण खूप छान टेस्ट येते या मिरच्यांची. तुम्ही करून बघा, ही टिप समजा माझ्याकडनं. पण या मिरच्या आहे ना खरंच म्हणजे बिर्याणीमध्ये किंवा अशा ह्या कोलंबी मसाल्यामध्ये खूपच टेस्टी लागतात. तर आता मी इथे पॅन ठेवला आहे गॅसवर
त्यामध्ये मी तेल घालून घेणार आहे. या रेसिपीला थोडंसं तेल जास्त लागतं, कारण आपण कांदा आणि टोमॅटोवरच ही करतो आहे, त्यामुळे थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त घ्यावं लागतं. कारण आपण पाण्याचा यूज बिलकुल करणार नाही आहे. कोलंबीचं जे अंगचं पाणी असतं तेच व्यवस्थित ह्याला होऊन जातं पुरेसं. आता मी इथे फोडणीला कढीपत्ता घातला आहे आणि उभ्या चिरलेल्या 5-6 मिरच्या ज्या होत्या स्लीट करून घेतलेल्या त्या घातल्यात. आता यामध्ये मी घालणार आहे माझं आवडतं हिंग, जे की मला प्रत्येक पदार्थामध्ये आवडतं घालायला. तिखट पदार्थात नाही तर पुन्हा म्हणाल की सगळ्यात म्हणजे गोड पदार्थांमध्ये पण घालतेस का, तर नाही. तिखट पदार्थांमध्ये शक्यतो मी हिंग वापरते, म्हणजे मग ते कोणताही पदार्थ बाधत नाही म्हणून थोडंसं, अगदी काही खूप घालत नाही, पण माझा चमचाच मुळात हिंगातला फार छोटासा आहे. तर इथे आता मी आपला कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत मी परतून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये मीठ घालून पूर्णपणे त्याला कॅरमलाइज करून घेणार आहे. हे पहा, या मेन कांद्याचीच टेस्ट पूर्ण आपल्या कोलंबीला उतरते. त्यामुळे आता हा छान ट्रान्सपरंट अगदी छान कॅरमलाइज होईपर्यंत लाल करून घ्यायचा आणि त्याबरोबरच आपण टोमॅटोही घालायचा, म्हणजे जेणेकरून टोमॅटो आपला छान मऊ होईल आणि आपल्या कोलंबी मसाल्यामध्ये एकजीव होईल. तर आता मी इथे टोमॅटोही घालते, हे पहा, आणि सर्व मस्तपैकी मिक्स मिक्स मिक्स. तर तुम्हाला कशा वाटतात माझ्या रेसिपीज तुम्ही मला कळवत चला. तुम्हाला काय काय बघायला आवडेल तेही सांगत चला. इथे माझा ना थोडासा कॅमेरा हल्ला होता, पण मी इथे 2 चमचे आगरी मसाला घातला आहे. या डिशमध्ये तुम्ही मालवणी मसाला घालू शकता, आगरी मसाला घालू शकता, किंवा आपल्याकडे जो कोणतं तिखट असतं अवेलेबल ते घालू शकता. तर मी इथे माझ्याकडे आगरी मसाला होता तो मी घातलेला आहे. सोबतच मी हळद पण घातली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स मिक्स मिक्स. तर आपलं छान असं हे मसाला तयार झालेला आहे. आता यात आपण धुवून स्वच्छ करून ठेवलेली कोलंबी घालून घ्यायची. हे पहा, आपली सगळी कोलंबी घालून झाले. पाणी बिलकुल घालायचं नाही आहे आणि पुन्हा एकदा ही व्यवस्थित सारखी करून घ्यायची आहे. या डिशमध्ये तुम्ही हवं तर आमसुलं घालू शकता, किंवा वाटलंच लिंबाचा रस घालू शकता, किंवा आमचूर पावडर घालू शकता. पण माझ्याकडे अनायसे भिजवलेली चिंच होती म्हणून मी चिंचेचा कोळ घालून घेतला आहे. कोणताही प्रकार आंबट घालू शकता, ज्याच्यामुळे कोलंबीचा जो हरवस वास असतो तो निघून जायला मदत होईल. तर मी इथे चिंचही घातलेली आहे, कारण आजकाल तुम्ही बघितले तर हे जे हायब्रिड टोमॅटो आहे ह्याला बिलकुल आंबट अशी चव नसते. जर गावठी टोमॅटो मिळाले तर उत्तमच. मग मला नाही वाटत की बाकी काही आंबट घालायची गरज लागेल. तर आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटातच झाकण काढणार आहे, कारण की तुम्ही जर कोलंबी जास्त शिजवली तर ती वातड होते. म्हणून 2 ते 3 मिनिटात आपण लगेच झाकण काढायचं आहे. कोलंबी ऑलमोस्ट इकडे झालेली आहे. आता ह्याची ग्रेव्ही थोडीशी थिक होईपर्यंत आपण परतवू शकतो, पण मला गरज वाटत नाही आहे, कारण की ना ही थोडीशी आळणार आपली आपणच. तर आता आपल्याला एक फायनल टच द्यायचा आहे ह्याला, म्हणजे भरपूर अशी कोथिंबीर चिरून घालायची आहे, जेणेकरून आपली डिश नवरीसारखी सुंदर सजेल. तर कशी वाटते ही कोलंबी मसाला सांगायला विसरू नका. नक्की करून बघा आणि हो, मला कमेंट करायला विसरू नका की कशी झाली होती. चला तर मग आता आपण पुढची डिश बघूया. त्यासाठी ना मी 2 आधी वाटणं करून घेणार आहे, ते म्हणजे पहिलं कालवणाचं आणि नंतर फ्रायचं. तर कालवणासाठी मी अर्धा कांदा घातलेला आहे फोडी करून, आणि 5-6 लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. त्यानंतर मिरच्या, ह्या तिखट मिरच्या आहेत, लवंगी मिरच्या, कारण आपण कुठच्याही प्रकारचा लाल तिखट घालणार नाही आहोत. आणि अर्धा इंचपेक्षा कमी आलं घालायचं आहे आणि भरपूर कोथिंबीर घालायची आहे.
आता इथे मी हे जे ओलं खोबरं तुकडे करून ठेवले होते ते घालून घेणार आहे. तुकडे नसतील, या मिक्सरमध्ये माझ्या खूप छान बारीक पेस्ट होते म्हणून मी बिंदास तुकडे घातलेत. अदरवाईज तुम्ही खवणून घाला. आणि आहे ना धणे पावडर घातली मी, कारण की मला अख्खे धणे माझे सापडले नाही म्हणजे मी 8 दिवस बाहेर असताना आमच्या मेडनी सगळं साफसफाई केली, तर त्याच्यात तिने कुठे ठेवलं ती मला काही आयडिया नाही. म्हणून मग मी आता घाईच्या वेळेला 2 चमचे ह्याच्यात धणे पावडर घातले. अदरवाईज धणे भिजत घालायचे आणि ते घालायचे. तर हे सर्व घालून मी आता छान वाटण पेस्ट करून घेते. यात थोडीशी हळद आणि मीठ पण घातलेलं आहे. तर इथे छान अशी पेस्ट तयार होणार आहे. तुम्ही बघू शकाल की इथे पाणी घालायची मला गरज लागली नाही किंवा काही नाही, कारण माझा खरंच मिक्सर इतका छान आहे. मी याची लिंक तुम्हाला नक्की टाकते. आणि मी तर इतकी सॅटिस्फाईड आहे ना या मिक्सरपासून. हे पहा किती छान पेस्ट झाली आहे ना. तर आता आपल्याला एक ठेचा बनवून घ्यायचा आहे ज्याचा आपल्याला यूज होणार आहे फ्रायसाठी. तर मी इथे लगेचच ठेचाची पण तयारी करून घेतली, कारण माझ्याकडे बेसिक सगळं रेडी होतं. तर अर्धा इंच आलं घातलं आणि पोपटी मिरच्या घातल्या आणि 2च लवंगी मिरच्या घातल्यात आणि भरपूर असा लसूण घालून घेतला आणि कोथिंबीर घालून घेतली आहे. आता यामध्ये आपण अगेन चिंचेचं पाणी घालू शकता, लिंबू घालू शकता किंवा कोकम आगळ घालू शकता किंवा आमचूर पावडर घालू शकता. तर माझ्याकडे चिंचेचं पाणी रेडी होतं, मी तेच घातलेलं आहे. आणि हे अगदी हलकंसं म्हणजे जाडसरच वाटून घ्यायचं आहे. आता मी याच्यात मीठ पण घातलं आहे वाटायच्या आधी. तर हे जेव्हा आपण वाटू आणि अगदीच वाटलं आपल्याला तर अर्धा ते 1 चमचा पाणी घालायचं आहे, कारण जास्त पाणी घालून चालणार नाही, आपल्याला ह्या फ्रायमध्ये वापरायचं आहे. त्याच्यामुळे आता मी इथे हे छानपैकी वाटून घेते आहे. हे पहा अगदी फार बारीक पेस्ट नको आहे मला, जाडसरच हवं आहे, म्हणून मी हे टर्बोवर केलेलं आहे. हे पहा मला ना थोडंसं हलकंसं अर्धा 1 चमचा मी पाणी घालणार आहे याच्यात, कारण की ते आजूबाजूला जास्त लागलेलं आहे सगळीकडे मिक्सरच्या भांड्याला झाकणाला वगैरे म्हणून. तर आता मी इथे थोडंसं म्हणजे हार्डली अर्धा ते 1 चमचा पाणी घालेन आणि पुन्हा याचं छान वाटण करून घेईन, म्हणजे ठेचा करून घेईन. ही एक सोय चांगली आहे. आणि प्लस खरं तर हा मिक्सर लावून मी दुसरं काही काम पण करू शकते, पण म्हणजे त्याच्यात हे आहे की काय आपला मिक्सर उडणार नाही, भांडं उडणार नाही. पण माहीत नाही काय अजून हिम्मत होत नाही असं भांडं सोडून जायची, बाजूला जायचं. तर मी हे आता ठेचा बनवून घेतलेला आहे. आणि आता आपण करायची कालवणाची पहिली सुरुवात, कारण काय आहे आपल्याला फ्राय गरम गरम करायचे आहेत. ठीक आहे, तर ही मी ठेचा आहे हा शिफ्ट करून घेते दुसऱ्या बाउलमध्ये आणि एक साईडला मी कालवणाची तयारी करायला घेते, म्हणजे आपलं बाकीचं काम पण पटापट होईल. चला तर मग बघूया आपण कालवण. तर मी इथे मातीचं भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी तेल घालून घेणार आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत, कारण की यातला लसूण जो असतो तो इतका टेस्टी लागतो फोडणीला घातलेला. तर मी एक 4-5 पाकळ्या अशा मस्त ठेचून घातलेल्या आहेत. आणि सोबत जो अर्धा कांदा होता, अर्धा आपण फोडणीत घातला आणि अर्धा आपण वाटणात घातला, असा एक मोठा कांदा मी यूज केला आहे. तर बघू शकता आता मी इथे अर्धा कांदाही घातला आहे, बारीक करून घ्यायचा आहे तो. आणि हे सर्व छान परतून घ्यायचं आहे. छान असं इथे आपल्याला हे व्यवस्थित परतायच्या आधी मी घालणार आहे माझं आवडतं हिंग. हे पहा, आणि मातीच्या भांड्याला कधीही स्टीलचं
म्हणजे स्टीलचं जे चमचा डाव जे असतं कालथा हे वापरू नये, नाहीतर मातीचं भांडं खराब होतं. तर माझ्याकडे हे स्पेशली मातीच्या भांड्यासाठी लाकडी माझ्याकडे उलथणं आहे, चमचा आहे, झारा आहे. तर हे असं सर्व छान परतून घ्यायचं आहे. आणि मी आत्ता इथे मसाल्याचा डबा उचलते, कारण कसं आहे काही जरी उडालं कणबिण तर आपल्या मसाल्याच्या डब्याची वाट लागेल. आणि याशिवाय आपण उपासातापासाला पण मसाले वापरतो, तर कुठेही कण जायला नको म्हणून मी ते साईडला उचलून ठेवलं आहे. आणि हा मी सगळा मसाला आता परतून घेणार आहे. इतका सुंदर रंग दिसतो. आपण ना वाटणातच थोडीशी हळद घालायची, बिलकुल आपल्या फोडणीमध्ये किंवा या मसाल्यात हळद घालायची नाही, नाहीतर काळपट रंग येतो. माझा आहे ना एक व्हिडिओ कुठेतरी मिस झाला, पण मी हे पाणी वगैरे घातल्यानंतर सारखं केल्यावर कढीपत्त्याची पानं आणि कोकम म्हणजे आमसुलं हे पण मी घातले. तो व्हिडिओ माझा जरा मिस झाला, किंवा काय होतं मी ना एकटीच शूट करत असते किंवा हे बनवत असते, त्यावेळेस मला खूप गोंधळायला होतं कधी कधी. आणि आज तर एवढा मोठा म्हणजे मी जवळजवळ 6-6:30ला काम चालू केलं आणि ते 8:30-9ला सर्व संपलं. म्हणजे 2-3 तास माझे ह्याच्यात गेलेले आहेत, कारण की एवढे प्रकार पण करायचे होते, शिवाय शूट करायचं, प्रत्येक वेळेला कॅमेरा चालू आहे की नाही चेक करायचं, किंवा मध्येच जर एखादा फोन आला, फोन तर कळत नाहीच आपल्याला येऊन गेलेला, आणि याशिवाय कॅमेरा पण बंद होऊन जातो, तर त्यावेळेस मला खूप लक्ष ठेवायला लागतं. तर याच्यात बराच वेळ जातो. तर माझे असे 2-3 तास यामध्ये मोडलेले होते आणि त्या गडबडीत माझं ते मिस झालं. आता इथे मी सर्व पाणी घालून कन्सिस्टन्सी सगळी चेक केली. त्यानंतर मी जे बोंबील आहेत हे एक साईडला, म्हणजे मगाशी तुम्ही जे बोंबील बघितले साफ केलेले, त्यातले काही छोटे वगैरे जे बोंबील होते किंवा अख्खे होते, जे मध्ये पार्ट केलेले नव्हते, त्याचे मी तुकडे करून त्याला हळद आणि मीठ लावून बाजूला ठेवलं होतं. ते मी आता यात घालून घेतलेले आहे. आणि फार उकळवायचं नाही, कारण की लगेचच बोंबील सगळे गळून जातात, त्यामुळे शक्यतो एक 4-5 मिनिटातच गॅस घालवायचा. आता इथे आपलं कालवण पूर्णपणे रेडी झालेलं आहे. एक छोटीशी उकळी आली की आपण तसं तर उकळलेलं होतं, आणि मेन म्हणजे काय मातीचं भांडं आहे ना, गॅस घालवल्यानंतरही त्याची उकळी अशी आपल्याला फुटताना दिसणारच. तर इथे आता मी भरपूर अशी कोथिंबीर घालून घेते आहे. कोथिंबीर घातली की पदार्थाला एक चव तर येतेच, पण त्याची सुंदरताही वाढते. बघा छान दिसतंय की नाही. तर अगेन मी म्हणेन की कशी वाटली ही रेसिपी सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आता आपण बघूया तिसरा प्रकार. तर इथे मी आता जे बोंबील स्वच्छ धुवून ठेवले होते ते एका प्लेटमध्ये काढून घेते. हे असे मध्ये भाग केलेले आहेत. 12 बोंबील आहेत आणि यापासून आपल्याला 6 स्टफ बोंबील फ्राय करायचे आहेत. कसे ते मी दाखवते. तर यामध्ये आता मी थोडी हळद घालून घेणार आहे, माझ्या आवडतं हिंग, आणि इथे मी ना मच्छी मसाला आणला होता अलिबागहून, तो घालून घेते. त्यानंतर थोडंसं काश्मीरी लाल मिर्च पावडर घालते, आणि थोडासा माझा साठवणीतला जो मसाला आहे तोही घालून घेते. आता 1 ते 2 चमचे धणे पावडर घालायचे आणि मीठ घालून घ्यायचे. या बरोबरीनेच मी ना बारीक चिरलेली कोथिंबीरही घालते. आता हे जेव्हा आपण नॉर्मल फ्राय करतो ना, तेव्हाही मी हाच मसाला लावते, आणि जे घोळवणार आहे आपण, घोळवण्यासाठी जे म्हणजे रवा आणि मैद्याचं जे मिश्रण बनवणार आहे ते मी दाखवतेच आहे पुढे. तर सेम प्रोसिजर तळायला मी वापरते, पण आज आपण ठेचा भरून करतोय म्हणून थोडीशी वेगळी पद्धत येणार आहे.
तर असे हे मी इथे बोंबिलाला सर्व मिश्रण मिक्स करून बाजूला ठेवते आणि हात धुवून घेते आणि तुम्हाला पुढची तयारी दाखवते. हे पहा, आता आपल्याला ना इकडे शक्यतो 2 हाताचा वापर करावा लागणार आहे, कारण याच्यात आपल्याला ठेचा भरायचा आहे. इथे मी 6 बोंबिलांना ठेचा लावून घेणार आहे, आतमध्ये असा स्टफ करून घेणार आहे. बिलीव्ह मी, एवढी सुंदर रेसिपी आहे ना ही. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी एक टिप देऊ इच्छिते की खूप लोक बोंबिलांना पाट्याखाली ठेवतात किंवा असं वजन देऊन वगैरे ठेवतात किंवा लिंबू लावतात, जेणेकरून त्यावेळेला त्याचं सर्व पाणी निथळून जातं. पण तुम्हाला एक सिक्रेट सांगते की ते जे बोंबील असतात तुम्ही गरम गरम खाल्ले तरच छान लागतात. पण मी कुठच्याही प्रकारचं लिंबू लावलं नाही आहे, आगळ लावलं नाही आहे किंवा मी पाट्याखालीही ठेवलं नाही, तुम्ही बघितलं असेल तर. याचं कारण असं आहे की माझी एक पालघरला मानलेली आई आहे, जी म्हणजे तिच्याकडनं मी शिकलेली आहे बोंबिलाच्या बाबतीत. तिने मला सांगितलेलं की तू जेव्हा बोंबील असेच फ्राय करशील ते गार झाल्यानंतरही छान क्रिस्पी राहतात. आणि मी करून बघितलं आणि सिरियसली हे वर्क झालेलं आहे. आता कसं आहे, ते पालघरचे आहेत, त्या लोकांना फिशबद्दल जरा जास्त माहिती असते, तर त्यांची ही मी जी ट्रिक आहे ही कायमच पुढे नेली आहे. आणि मला स्वतःलाही हा प्रकार आवडला, म्हणजे लिंबू वगैरे न लावता गार झाले तरी बोंबील क्रिस्पी राहतात. ही टिप तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा, मी दुसऱ्या म्हणजे वरून अजून बोंबील जे मी बाकी ठेवले होते 6, ते मी हे वरून असे लावून थोडेसे प्रेस करून घेते हलकेसे, म्हणजे आपला ठेचाही बाहेर नाही आला पाहिजे, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. खूपच टेस्टी झालेली ही रेसिपी आमची, म्हणजे खरं मी सांगते, तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला आवडली तर लाईक शेअर पण करा, पण मला कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला आवडली की नाही आवडली आणि माझी जी टीप मी सांगितली ती तुम्हाला पटली की नाही पटली. तर आता आपण हे बाजूला उचलून ठेवूया आणि वरती कोटिंग कसलं करायचं आहे ते बघूया. तर मी इथे एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि पाऊण वाटी बारीक 0 नंबर रवा घेतला आहे. आता आपण बोंबिलाला जे जे लावलं ते थोडं थोडं सगळं ह्याच्यात पुन्हा घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे वरचं कोटिंग आहे हे प्लेन नको लागायला. तर मी थोडंसं हिंग, थोडं धणे पावडर, हळद, तिखट, मीठ हे सर्व घालून छानपैकी हे मिक्स करून घेतलं आहे. आता बघा, हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हलक्या हाताने बोंबील मस्तपैकी कोट करून घ्यायचे. तोपर्यंत मी एक साईडला तवाही तापायला ठेवला, कारण की माझ्याकडे लोखंडी तवा आहे आणि तोही तापायला थोडा वेळ लागतो, म्हणून मी ऑलरेडी तवा तापायला ठेवला आहे. आणि इथे मी एक साईडला हे कोटिंग करायला घेतलं आहे. खूप हलक्या हाताने आणि पेशन्सने हे काम करावं लागतं, म्हणजे आपलं डोकं ठिकाणावर ठेवून करायचं काम आहे हे. कारण थोडं जरी आपण उथळ-पुथळ केली तर आपले हे बोंबील जे बनवलेत ते फुटू शकतात, तुटू शकतात. मेन म्हणजे हे फ्रेश असल्यामुळे मला काहीच टेन्शन नाही आहे आणि जितकं शक्य होईल मी हलका हात वापरते आहे. आणि शक्यतो 2 हातांनी काम करा यावेळेस, म्हणजे या डिशसाठी, कारण ते एकतर 2 बोंबील आहेत आणि याशिवाय मध्ये ठेचा आहे, तर त्यामुळे ते ना खूप असे हेवी झालेलं आहे. तर हेवी झाल्यामुळे एक हाताने काम करताना ते सुटू शकतात, फुटू शकतात. त्यासाठी मी म्हणते की 2 हाताचा वापर करा. तर मी असे हे 6च्या 6 जे बोंबील आहे हे मी, म्हणजे हे स्टफ केलेले जे बोंबील आहे त्याला मी कोटिंग करून घेते.
याचे मी शॉर्ट्स व्हिडिओ पण बनवलेले आहेत, पण तुम्हाला मोठे व्हिडिओ मोठा व्हिडिओ मी ह्यासाठी बनवला की तुम्हाला इन डिटेल सगळं कळेल. आपण 2 ते 3 मिनटात किती रेसिपीज देऊ शकणार, त्यातल्या त्यात मी प्रयत्न रोजचा करत असते काहीतरी द्यायचं. पण आज माझ्या मनात आलं की ह्या 3 रेसिपीचा मिळून एकच छान मोठा व्हिडिओ बनवूया आणि डिटेलमध्ये सर्व सांगितल्यामुळे समोरच्यालाही कळेल की बाबा कसं काय बनवायचं. स्पेशली आता खूप लग्नांचा सीझन चालू आहे, नव्या ज्या नवऱ्या आहेत त्यांना हे हेल्पफुल असणार आहे सगळं. माझ्या भाज्या म्हणा, मी अगदी सोप्या भाज्या दाखवते किंवा हे फिश दाखवलं तर ज्या नव्या नवऱ्या आहेत त्यांच्यासाठी माझ्याकडनं हा आहेरच समजा की मी तुम्हाला हे शिक्षण देते असं समजा. तर हे पहा, आता मी ना 2 हाताचाच वापर केलेला आहे, कारण की 1 हाताने टाकणं शक्य नव्हते बोंबील हे, कारण तेल पण गरम आहे, आपल्या हातातून सुटू शकतं एकच टाकताना. म्हणून मग काळजीपूर्वक 2 हाताचा वापर करायचा आहे. पण पलटी करतानाही 2 कालथे वापरायचे, जेणेकरून आपले बोंबील सुटणार नाहीत. किती छान असा आवाज येतोय, मजा वाटते एकदम. आता मी यावर भरपूर अशी कोथिंबीर घालते. मला ना बोंबील आणि कोथिंबीरचं खूप जवळचं नातं आहे असंच वाटतं, कारण बोंबील बनवताना मी भरपूर कोथिंबीर वापरते, जेणेकरून ना त्या बोंबिलाची एक टेस्ट इन्हान्स होते. तुम्ही करून बघा की कोथिंबीर भरपूर वापरा बोंबीलमध्ये. म्हणजे आता ह्यात तर आपण ठेचा घातला आहे, पण ठेचा न घालता जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हाही भरपूर कोथिंबीर वापरा. बोंबील इतके टेस्टी लागतात. तर आता मी हे ना 2 कालथ्यांच्या सहाय्याने पलटी करून घेणार आहे. मस्त क्रिस्पी झालेले आहेत एक साईडला. हे पहा, जर हे क्रिस्पी झाले नसते तर कुठेतरी आपला हा ब्रेक झाला असता. पण एकतर बोंबील ताजे आहेत आणि छान तवाही मस्त तापला होता आणि ऑफकोर्स कोथिंबीर पण त्याला हेल्प करते. हे पहा, आता यावरही आपल्याला ना कोथिंबीर घालून घ्यायची. असं दोन्ही साईडने कोथिंबीर घालायची, म्हणजे मग बोंबील खूप दिसायलाही छान दिसतो आणि चवीलाही छान होतो. तर ऑलमोस्ट आता आपली ही 3री डिशही तयार झालेली आहे आणि मला पान वाढायचं आहे. तर त्याआधी तुम्ही नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा बरं. मी हे 6 बोंबील जे ठेवलेत, म्हणजे 6 स्टफ तयार करून ठेवलेले आहेत. 3 तर झालेले आहे. ॲट अ टाईम मी 3च मुद्दाम टाकलेत, कारण साईज मोठी असल्यामुळे उगाचच ते फुटायला नको, एकमेकाचा धक्का लागून, म्हणून मग 3च टाकलेले आहेत. खाऊन जाणार आहे का? बाकीचे 3 मी तळून घेणार आहे. पण त्याआधी आपण हे सर्व करून घेऊया, म्हणजे जेणेकरून आपल्याला गरम गरम वाढता येईल. असेही थंडीचे दिवस चालू आहेत, जेवण पटकन थंड होतं आहे. आज आमच्याकडे तांदळाची भाकरी आहे, पण तरीसुद्धा मी तांदळाची भाकरी आता वाढतानाच तुम्हाला व्हिडिओ नाही केला आहे. मी डायरेक्ट भात वाढते आहे. पण आणि मला बघा, मला ना मदत घ्यावी लागली. मी 2 हातांनीच हे काढते, अदरवाईज आपले बोंबील, म्हणजे मला रिस्कच घ्यायची नव्हती, म्हणून मी इथे मदत घेतली आहे भाच्याची, की तू बाबा प्लेट धरून उभा राहा, जेणेकरून मी बोंबील काढून इथे सर्व करू शकेन. तर असे आपले बोंबील फ्राय तयार झालेले आहेत. किती सुंदर दिसत आहेत बघा. चला तर मग आता आपण पान वाढून घेऊया आणि आपली बोंबील थाळी म्हणावी की काय, फिश थाळी, तुम्हीच नाव सुचवा मला काय नाव ठेवू ते. बघा, आता मी ना छान पितळेचं ताट घेतलं
आणि त्यामध्ये इथे पहिले बोंबील सर्व करून घेते। इथे बोंबिलाचं कालवण आहे। त्याच बरोबरीने आपण जो कोलंबी मसाला केलाय तोही मी एक साईडला वाढून घेणार आहे। आणि फिश म्हटलं किंवा चिकन म्हटलं की इंद्रायणी राईस आलाच, कारण इंद्रायणी शिवाय पर्यायच नाही। तर इथे मी हा भात बनवून घेतलेला आहे, गरम गरम वाफाळता। आता पांढरा भात ठेवू नये असं म्हणतात, म्हणून थोडंसं कालवण मी याच्यावर घालणार आहे आणि सोबत आपला कांदा। तर कशी वाटली आजची डिश सांगायला विसरू नका। लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया उद्याच्या भागात। आणि तुम्हाला अजून काय बघायला आवडेल मला नक्की सांगा। आणि या जेवायला। चला तर मग मी आता इथेच थांबते, तुमची सर्वांची रजा घेते। पुन्हा भेटूया उद्याच्या भागात। आपलं सगळ्यांचे मी धन्यवाद मानेन की आपला हा एवढा छान मोठा व्हिडिओ तुम्ही बघायला मदत केली। धन्यवाद।